नमस्कार. आज आपण मटारची आणखीन एक रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे 1 वाटी मटार आहेत आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे तीळ असे घेतलेले आहेत. त्याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे. आधी पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 चमचे पाणी टाकून त्याची छान पेस्ट करून घ्यायची. एकदम फाईन पेस्ट करायची आहे. तुम्ही बघू शकता इथे थोडेसे पण त्याच्यामध्ये चंक्स नाही पाहिजे. त्यानंतर जे आपण मटार घेतलेले होते 1 वाटी मटार, त्याचीसुद्धा आपण भरड करणार आहोत. फाईन पेस्ट नाही करायची आहे. जस्ट पल्स मोडवर मिक्सर 1-2 वेळा फिरवायचा आहे आणि थोडीशी जाडसर अशी त्याची भरड करून घ्यायची आहे. चला तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 2 चमचे तेल घेतले आणि एक छोटा बटरचा तुकडा घेतला आहे. छान सगळं गरम झालं की मग त्यामध्ये आपण घालूया जिरे, लसूण बारीक चिरलेला, 2 हिरवी मिरची आणि 2 लाल सुक्या मिरच्या. छान आपल्याला ते बटर आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये घालूया आपण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी त्यामध्ये आपण मीठ घालूया चवीपुरतं. मीठ घातला की कांदा आणि टोमॅटो लवकर शिजतो. त्यावर आपण झाकण ठेवूया म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होईल. तुम्ही बघू शकता इथे कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेला आहे. छान आपण त्याला परतून घेऊया आणि त्यामध्ये त्यानंतर जी आपण शेंगदाणे आणि तीळ याची जी पेस्ट केलेली ती पेस्ट घालूया आणि ती पेस्ट, कांदा, टोमॅटो छान सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. थोडासा त्याचा कच्चापण जाईल इथपर्यंत त्याला छान भाजून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपले घरगुती बेसिक मसाले ॲड करूया. जसं की अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि मीठ तर आपण चवीपुरतं घातलेलंच होतं. त्यामुळे पुन्हा मीठ नाही घालायचं आहे आपल्याला. छान सगळे मसाले, ग्रेव्ही, कांदा, टोमॅटो छान एकत्र सगळं मिक्स करून घेऊया. तुम्ही मसाले जेवढे जास्त परताल तेवढी भाजी जास्त टेस्टी होते. त्यामुळे सगळं छान एकत्र मसाले मिक्स करून घेऊया आणि जे आपण मटारची भरड केलेली ते मटार त्यामध्ये घालूया आणि पुन्हा छान सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपली ग्रेव्ही खूप थिक झालेली आहे आणि त्यामध्ये स्वच्छ कापून धुवून 1 वाटी चिरून बारीक चिरलेली मेथी घालूया आणि पुन्हा सगळी ग्रेव्ही आपण छान एकत्र मिक्स करून घेणार आहोत. आणि तुम्हाला अजूनही असं वाटतं आहे की भरपूर जाड आहे आणि शिजायची पण आहे, त्यामुळे त्यामध्ये मटार आणि मेथी शिजेल इतपत पाणी घालूया आणि पाणी घालून आपण छान सगळं एकत्र मिक्स करून 5 ते 7 मिनटं छान याला शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे त्याचा कलर पण चेंज झाला आहे आणि भाजी आपली मटार, मेथी सगळं छान मस्त शिजलेलं आहे. त्यावर आपण भरपूरशी कसुरी मेथी घालूया आणि गरमागरम भाजी आपली भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर मटार मेथी तयार आहे. रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.